तर आम्हाला अचानक असा करून बघतोय, असा करून थांबा जरा चष्मा असा करून बघतोय. आमचा आहे ना ट्रेनचा टायर पंक्चर झालेला आहे मित्रांनो. पंक्चर होतं जोकिंग. जातो का साईल चालवायला पुढे? इथून पुढे चालत जा. त्याला बोल तू मागे मी चालवतो. आपल्या लवकर पोहोचायचं. लायसन घरी विसरला काय? सीट यार फालतू तर आजचा विषय कसा आहे, आजचा पण असा रॅन्डम ब्लॉगच असणार आहे आपला. आज आहे सोमवार आणि आज मेन सांगायचं, आज आहे बुद्ध पौर्णिमा. तर सर्वांना माझ्याकडून बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज स्पेशल डे म्हणजे आज आपल्याला साहिल भेटायला येणार आहे. तर मी आता साहिलला चाललोय स्टेशनला विकोयला आणायला. ऍक्च्युली आमचा प्लॅन वेगळा होता. आमचा प्लॅन होता अंबरनाथला जायचा, अंबरनाथच्या मंदिरामध्ये शंकराच्या. असाच प्लॅन केलेला आम्ही. बट त्याला आता मी तुल्ली देणार आहे. त्याला मी आता नाही बोलणार आहे, कारण की बघू आता आमचा एक विषय, मला एक शूटला पण जायचंय. तर दोन्ही कामं एकसाथ नाही होणार. बारचं शूट आहे, आता बघू त्याला मला कन्व्हिन्स करावं लागणार आहे. तर आता मी चाललेलो आहे. मी आता त्याला विको स्टेशनला घ्यायला जातो पहिली बात. मग तिकडून आता काय त्याचे रिॲक्शन तुम्हीच बघा. चला आता फटाफट जाऊ, तोपर्यंत स्टेटिंग. इथे पळतो कुठे तू असे काय केसे गेलेत पण? हा असे काय केसे गेलेत? अरे केस तू स्ट्रेटनिंग बिटनिंग केली काय? गपरे एड्या, असे कसे केलेत? नीट कर ना. तुझे केस वेगळे होते भाई, असे होते असे. बघा साईल आलेला आहे. याच्यासोबत नाही बोलायचं, पोरींसाठी 1 तास अगोदर येऊन बसतो. गपरे काय पण बोलतोय. माझ्यासाठी आला नाही. 6 वाजता बोलवलेला, जाऊ दे बोलला, 8 वाजता फोन केला. तरी पण आता किती वाजले? 10:30 आले. आला नाही. अरे ऐक ना, आपल्याला 12 नंतर जायचंय. 12 नंतर का? आता एक काम आहे आपल्याला 12ला. भाई 12ला काम करू नको. मला बुद्ध पौर्णिमा आहे, तुला जायचं आहे संध्याकाळी. हा मग संध्याकाळी येऊ ना आपण. तिकडे पोहोचायचं, तिकडे मला काम करायचं. अरे आपण मग येऊ ना. अरे माझे काम आहे, शूट आहे रे. मला अचानक सकाळी फोन आला शूटला. तिकडे जाऊ नको. अरे नाही 12ला, आता 12ला नाही जाता येणार आपल्याला. तिथेच आपण 12ला पोहोचू. 12ला शूट आहे माझं. मी त्याला हा बोललोय भाई. आता 12ला यार. हे बघ ना. अरे केला, बोलणं झालं माझं. काय बोलतो? काय? अरे शूट आहे. अरे मोठा रील स्टार आहे तो, त्याने मला फोन केलाय. किती वाजता? 12चं शूट आहे. हे बघ ना, खोटं नाही बोलत. माझ्या फोन मध्ये तुला थांबा मित्रांनो, जरा मी त्याला मेसेज दाखवतो थांबा. चला मित्रांनो, स्टेशन पासून आम्ही तर बाहेर आलेलो आहे. आम्हाला जायचं होतं अंबरनाथच्या मंदिरामध्ये, पण मी याला येडा बनवून विक्रोळीला आणलेला आहे. मी याला बोललेलो शूट आहे, पण एक शूट आहे त्यासाठी मला थांबावं लागणारच आहे. आणि तो शूट कोणाचा आहे तुम्हाला मी आत्ताच सांगतो. तुम्ही 2-3 रील माझ्या बघितला असेल. स्वप्नीलसोबत आपला स्वॅपी झोन, त्यासोबत आता हाय 12 वाजता टायमिंग दिला होता. आता 11 वाजलेत. तर ह्याला येडावून मी आणलेला. तुला काय वाटतं आता चुत्या बनवलं? तुला खरं सांग. मला काय चुत्या बनवणार आता? बघा तुम्ही लोक, आज ह्याचा वेळ आहे, नंतर माझं येणार. असं थोडी असतं तुझा वेळ. माझ्यासाठी करणार नाही काम. मित्र म्हणून मी जाऊ दे बोलतोय. की काय करणार बदला घेऊन, आणि नंतर बोला की इकडे येणार आपला बदला अंबरनाथला. अरे काय बदला बिदला नाही. अरे मी तुम्हाला सांगतो, काल मी कुर्ल्याला गेलो होतो. आणि कुर्ल्याला गेलो आणि मी कुर्ल्याला जाता हा मी असंच लेफ्ट राईट बघत होतो, कारण की तिथे ट्रॅफिक होती. तर हा मला अचानक असा करून बघतोय, असा करून थांबा जरा चष्मा एवढा नाही असा करून बघतोय. आणि याचे केस बघा दलिंदरचे. याचे तुम्ही जुने ब्लॉग बघा. गणपतीचा ब्लॉग पण मी काढलेला आहे, आणि एक रॅन्डम ब्लॉग काढला रील. तर त्याच्यामध्ये हा कसा होता आणि आता कसा आहे जरा कमेंट करून सांगा. आणि मग मी बोललो अरे असा कुठे इथे कुठे भेटलाय. ह्याला बोललो भाई चल. मग हा बोललो जरा कंटाळा आलाय, जरा फिरून येऊ बोललो. जरा बोललो चल. मग बोल घ्यायला आलेला. हा सोनं घ्यायला. बंद दुकान होतं तिकडे, मला येडा बनवतो. बंद दुकान होता ते, मग सेट नव्हता म्हणून त्यांनी झाली लावून ठेवलेला. आता आतमध्ये जाऊन मी बाहेर आलो की हा भेटला मला. हा मग याला बोललो चल फिरू. बोलतो नाही रे मला काम आहे. बोललो चल फिरायला. मला वाटलं की 2-3 दिवसात करेल प्लॅन. हा बोलतो ना उद्या सोमवार आहे, उद्याच चल बोलतो. बोलत चाल मग. आणि मला बोलतो 5ला फोन केला. मला 5ला याने फोनच नाही केला. मला याने 8ला फोन केला. सिटिंग आहे ना मग. मी काय बोललेला 5 वाजता पण करणार, तुला उठावं लागेल. पण मी काय बोलला 5 वाजता नाही, जाऊ दे 8 वाजता करतो, झोपू दे थोडा. माझा मित्र वेंडी आजारी आहे, थोडा तकलीफ, जाऊ दे 8 वाजता. आणि 8 वाजता कॉल केला तर हा भाईसाहेब बोलतो
मी आत्ता उठला. हा मला काल बोललेला 7 वाजता उठतो मी. हा 7ला नाही, मी मला काय विचार केला, मी हा 5ला फोन केला, मी उठेल, मला उठायला काय आहे, पण यांनी केलंच नाही. मला वाटलं जसे मित्र टुल्ली देतात तसं टुल्ली दिली मला. आता बोलला हा काय येणार नाही, पण नंतर अचानक फोन आला. फोन केला 8 पण नाही वाजलेला, 8 वाजलेले झालेला. तू नंबर बघ तिकडे जाऊन. भाई मी तुझा पहिला फोन उचलला, असे पण नाही का 2-3 फोन केले. 2 कॉल केला नंतर उचलला नाही. तू बघ तुझा. अरे बाबा मी फोन उचलले, मला माहिती आहे. आपल्या ब्लॉग मध्ये आपल्याला हे नाही दाखवायची की आपण भांडण चालू आहे काय म्हणून काय झालं, भांडलो बरोबर ना मित्रांनो, मित्र भांडलेच पाहिजे, त्याशिवाय काय प्रश्न नाही. तसं नाही, कुठं सांगून फायदा नाही. आपले फॅन्स लोक पण काय फॅन्स लोक पण रिअल शिक दिसू दे आपल्या दोघांची, आपण किती भारी आहेत. भांडतो पण ते जायला काम आल्यावर, मग काय असं थोडी का फेक दाखवायचं नाही, काय रिअल दाखवायचं. हा तर चला आम्ही आता चाललो तिकडे. तुम्ही माझे 2-3 शूट तिकडे बघितले असेल, तिकडे चाललो. तर चला तिकडे पहिले आम्ही जातो, मला फोन करतो, त्याला भेटायचं आहे. आता मंदिरचा पण प्लॅन करायचा आहे, बघू आता काय होतं काय नाही, तोपर्यंत स्टे ट्यून. तर चला मित्रांनो, आता प्लॅन ॲक्च्युली जे थोडंसं डिस्टर्बन्स चालू होतं सगळं, ते आता सगळं क्लिअर झालेलं आहे. आता फुल फिक्स झालेलं आहे की आता आम्ही दोघे चाललेलो आहे अंबरनाथला. जो शूटिंगचा होता, मी सांगितला होता प्लॅन, ते लोक मॅनेज करतोय. आणि त्यासाठी आय एम रिअली सॉरी भाई स्वप्नील. आता काय करू, आता एवढे प्लॅन एक साथ घेतले तर काय समजणार नाही. बट तो बोलला मी करतो मॅनेज. बोलतो ठीक आहे चल, मग मी जाऊन येतो. आणि आता आमचा फुल फिक्स झालेला आहे, साहिलभाई जिंकलेला आहे प्लॅनिंगमध्ये. आता आम्ही चाललेलो आहे अंबरनाथला. आता इथून गाडी बिडी बघतो, मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट तिकडे. तोपर्यंत स्टेट ती ट्रेन आलेली आहे कर्जत. चला चढायचं आहे की नाही, चला चल चढायचं. इथं चल. अरे तर चला आम्ही लोक आता चढलेलो आहे. आता इथून 5 ट्रेन पकडल्या मी घाटकोपरवरून. मित्रांनो आम्ही मध्येच थांबलेलो आहे, हे बघा बघू शकता. अचानक काय झालंय, कोणतं सीजन आहे? ठाकुर्लीच्या पुढे आता मध्येच गाडी थांबलेली. गाडी थांबली. काय करायचं बोला तुम्ही. आता आम्हाला लवकर पण जायचंय घरी, समजत नाही काय सांगा काय करायचं. जातो का साईल चालवायला पुढे? इथून पुढे चालत जा, त्याला बोल तू मागे मी चालवतो. आपल्या लवकर पोहोचायचं ना. लायसन घरी विसरला काय? शीट आहे फालतू वेळ झाली. ट्रेनचं लायसन्स लेट आहे म्हणून सोडून दिला. आमचा ना ट्रेनचा टायर पंक्चर झालेला आहे मित्रांनो. टायर पंक्चर होतं दॅट जोकिंग. अरे यार आता परत एवढ्या वेळ थांबावं लागेल. किती वाजलेत? हे 12:30 झालेले. 12:30. टाइम खराब नाही झालं, 12:30 झाले. जाऊन दे मित्रांनो, तुम्हाला भेटतो. आता किती वेळ थांबावं लागेल मला माहीत नाही, बट ठीक आहे भेटतो. बाय बाय. आम्ही आता अंबरनाथला उतरलेलो आहे खूप वेळानंतर. साहिल मी बघू शकतात मागे स्टेशन आहे. कुठून आहे? अरे कुठून आहे भाई? कुठे आले? कुठे आणलायस? याने ना कुठे आणलाय काय माहित नाही भाई आपल्याला. 2 पोरं पाठीमागून गेले, आता हाय करून. आता जाऊ दे, मला वाटतं आपल्या पुढून जागा असेल. मला वाटतं इकडनं लॅब म्हणून चढ गेले की हाय. जाऊ दे चला. आता पुढे काय प्लॅन आहे? किती रिक्षा चालत काय जायचं? काय प्लॅन आहे आपला? आता बघू आता काय भेटतं तिकडे. कसं काय, फर्स्ट टाइम आलो मी तर. आई शपथ. हा इथून हाय ब्रिज. चला चालतंय, आम्ही तुम्हाला भेटतो. चला बाय बाय, स्टे ट्यून. तर चला मित्रांनो, आम्ही इथे आता स्टेशनच्या खाली आलेलो बघू शकतात. हे आहे अंबरनाथ स्टेशन. हे बघा, इथून तुम्हाला रिक्षा पण भेटू शकतात. टेम्पलचा रस्ता समोर आहे जाण्याचा. तर आम्ही तिकडेच चाललेलो आता प्लॅन बघू. काही विचारतोय किती आहे. रिक्षा नाही तर आम्ही चालत मला माहितीच असं. तर बघू काय प्लॅन बनतो आता, बघू आता. चला जाऊन देतो पण स्टे ट्यून. आता ज्यूस प्यायला बसलेलो, जाम गरम होत आहे म्हणून. बघू शकतात इथे साहिल पण आहे. गरम होतं, जाम गरम आहे. फट्टे ऊन आहे. तर आता ज्यूस प्यायला बसलेलो आहे. आता आमचा प्लॅन झालेला चालत जायचा. इथून अर्धा तास आहे चालत जायचा. रिक्षा कॅन्सल केला, बोला रिक्षा नको, आज आता चालत जाऊ. पैसे नाही ना.
काय करावं लागतं जाऊ दे, भेटतो तुम्हाला, बाय बाय. तर चला मित्रांनो, आम्ही आता मंदिराच्या इकडे आलेलो आहे. तुम्ही बघू शकता मंदिराचा प्रवेशद्वार आहे हा बघा, हा प्रवेशद्वार आहे आणि इथून आता एंट्रन्स करणार आहे आम्ही. तर फायनली आम्ही आता चालत चालत पोहोचलेलो. अर्धा तास पण नाही ना रे, लवकर पोहोचलो ना आपण. चालत जायचा विषय हा आता लय गरम वाटत होतं चालत बघू जायचं. आपण माणसं किती श्रद्धाने आता चालतात. हां. चालत काय करणार फायदा आहे, किती लांब आहे, किती डिस्टन्स आहे ते बघायचं होतं, अजून काय नाही. डिस्टन्स तर असं माहिती होता मला. नाही मला म्हणून तुला मी घेऊन चाललो. हां, हे काय आता समोरच मित्रांनो मंदिर आहे. मंदिर पण दाखवतो थोडं पुढे गेल्यावरती. मंदिरला देवाचं चालत मजा आली, पण गरम खूप होते. फटे घाम, एवढा घाम ना भाई, पण ठीक आहे. चल मजा पण, एक चालला पण एक मजाच आहे. आणि बोलत बोलत काय मी आलो आम्हाला कळलं पण नाही, फटाफट आलो आम्ही. नाही गेला तर आणि थोडं आता असं वाटतंय पावसाचा विषय झालेला आहे आणि ती ऊन गेलेलं आहे आता. तर थोडंच मंदिर तुम्हाला तिकडे गेल्यावरती दाखवतो. भेटतो. मंदिर आलेलं बघू शकता. हे बघा मंदिर आहे तिकडे. स्टार्टिंग आहे, स्टार्टिंग पासून जोरात बोला, जरा आवाज येत नाही. हे बघा बाजूचा हा परिसर, हे असं कायचं एंट्रन्स आहे. तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती भेटतो. पोचलेलो आहे. तुम्ही मंदिरामध्ये गर्दी बघू शकता, इथे चपला काढू शकतात. आज सोमवार आहे म्हणून गर्दी बघा किती आहे. हे अरे गर्दी आहे. अरे गर्दी खूप काही. जायचं कुठे? जायचं म्हणजे पहिले इकडे काय पाया पडायचं. हे नाही, आतमध्ये जाऊ ना आपण डायरेक्ट. पहिलं जायचं, इथून जायचं आहे. पहिले चल एक पाया पड. छोटे बोलतो पाय पडायचा. चला आतमध्ये, इथून एंट्रन्स आहे. बघू आतमध्ये रेकॉर्डला चान्स भेटला, रेकॉर्ड करेल मी. तोपर्यंत राहू. तुम्ही लाईन बघू शकतात केवढी लाईन आहे. ही अजून इथपर्यंत पुढे पण गेलेली आहे. हे बघा, सोमवार आहे ना आज, सोमवारचा विषय म्हणून फुल फिरून जायचं आहे. मी मागे आलो तेव्हा कोणच नव्हतं, मागे ऑफ टायमाला गेलो होतो. हो आता लाईनच उभं राहावं लागतंय. बघू आता पुढे गेल्यावर दाखवतो. गोष्ट सांगायची म्हणजे मी असं बघितलं तर इकडे एक गोष्ट चांगली केली. हे जे तुम्हाला चालायचं दिसतंय ना, ह्याच्यावर मस्त पाणी टाकून ठेवलं, कारण की एवढं ऊन आहे, लोकांचे पाय जळतात आहेत, चटके लागतात आहेत. तर ह्याच्यावरती ना पाणी टाकून ठेवलं आहे. तुम्ही बघता सगळीकडे, हे बघा इकडे पण तिकडे पण आहे, म्हणजे पाय गार राहतील नाही काय. हे बघा मी तर सॉक्स घातले, मला प्रश्नच नव्हता, पण सायला चटके लागायला लागले. पण ह्याच्यात पाणी टाकून ठेवले, ते गार वाटते, ते बरं केलं एकदा. हे बघा बघू शकतात तुम्ही, म्हणून बरं वाटतंय खूप. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही मंदिराच्या जवळ आलेलो आहे. आता इथून एंट्रन्स म्हणजे इथून आतमध्ये घेणार आहे. बट तिथे मागच्या टायमाला मी आलो होतो तेव्हा सांगत होते की अलाउड नाही म्हणून, पण बघू मी ट्राय करायची. तुम्हाला तर माहितीच आहे मी कसा डेंजर आपण ट्राय करतच असतोय नवीन. तर बघू आता आतमध्ये शिरतो, मग तुम्हाला दाखवतो. बाय बाय. मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचं दर्शन बिर्शन सर्व झालेलं आहे. मागे बघू शकतात. तर इथे आलेलो आहे
बाहेर जरा आता थोडंसं बाहेर बसतो, थोडं फिरतो, थोडासा माहोल फील करतो आणि मग काय, मग घरी जायचाच विषय आपला, नाही काय. हे बघा बाकीचा परिसर तुम्ही बघू शकता आणि लय ऊन आहे, लय चटके. हे बघा मी सॉक्स घातले पण लय चटके लागतात ते, म्हणून मी ते तुम्हाला सांगितला तो विषय तो आहे इकडे पाण्याचा, त्यामुळे चटके लागत नाही, फोटो पण काढता येत नाही. आणि साहिल तिकडे गेला, भंडारा गेला, तुम्हाला दाखवतो मी, थांबा. साहिल तिकडे भंडारा घेतोय बघा, आज सोमवार आहे म्हणून आज भंडारा आहे. घेतला काय? ये इकडे बघ, लाजतो रे साहिल, आहे बघा, लाजायचं काय त्याच्यात, लाजायचं ना बाई, कशाला, महाप्रसाद आहे. कोपऱ्यात तिथे जा ना, तिकडे जा सावलीमध्ये, या मग तुम्हाला बघतो बाई, घे ना जेवणासाठी, तुम्ही लोक घ्या, तुम्ही पण खा. नाही तुम्हाला देईन. चला जाऊन दे, आता खातो मी पण, थोडा वेळ बसतो, मग भेटू. तर चला मित्रांनो, आमचं दर्शन झालं, तुम्ही सर्व बघितलं, दर्शन खूप सुंदर झालं. आज समोर होता म्हणून लाईन होती, तर आता आम्ही लोक, आता टाईम झालेला आहे, तर आम्ही निघालो आता घरी. तर मी एवढंच बोलत, साहेब तुला कसं वाटलं? मला ना म्हणजे थोडं लेट झाला, उशीर झाला, चांगलं वाटलं की येऊन इकडे पाया पडला, देवाचं दर्शन पण लवकर झालं. आपला लाईन होता, उन्हात आपले लोक पाय म्हणजे भाजायला लागलेला, तरी पण झालं ते, टेन्शन नाही. आणि तिकडे प्रसादचा पण लाभ घेतला, पाणी बॉटल म्हणजे वाटप पण केलं सोबत, म्हणजे वाटप करत होता, त्यांच्यासोबत वाटप करत होता, मस्त चांगला वाटला. ओव्हरऑल एकदम खूप मजा आलेली. आता काय पण लेट नाही घेत, ॲक्च्युली माझ्या फोनची बॅटरी पण लो झालेली आहे, तर मी इथेच ब्लॉग एंड करतोय. तर कोणताही टाईम नाही घेता, चला मी तुमच्याकडे नवीन ब्लॉग आणत राहील. तोपर्यंत लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका, आणि कोणता पार्ट आवडला ते नक्की सांगा. चला भेटूया तोपर्यंत अशा नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय गँगोस.